नमस्कार मित्रांनो, मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा। सेवेत असणाऱ्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा TET मध्ये 45% गुणावर पात्र ठरवण्याबाबत महत्त्वपूर्ण निवेदनपत्र सादर करण्यात आले आहे। या संदर्भातील सविस्तर निवेदनपत्र या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे जाणून घेऊयात। माननीय श्री चंद्रशेखर भोयर, सहसंयोजक भाजपा शिक्षक आघाडी महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत राज्याचे माननीय शालेय शिक्षण मंत्री माननीय नामदार श्री दादा भुसे यांच्याप्रती हे निवेदनपत्र सादर करण्यात आले आहे। या निवेदनपत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे की महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये कार्यरत असणारे हजारो शिक्षक गेल्या अनेक वर्षापासून अत्यंत प्रामाणिकपणे व निष्ठेने आपली शैक्षणिक सेवा बजावत आहेत। या शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपले संपूर्ण आयुष्य शिक्षण क्षेत्रासाठी समर्पित केलेले आहे। राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदच्या मार्गदर्शक सूचनानुसार शिक्षक पात्रता परीक्षा ही अनिवार्य करण्यात आलेली आहे। तथापि सध्या सेवेत असणाऱ्या अनेक अनुभवी शिक्षकांना 60% पात्रतेची अट पूर्ण करणे विविध कारणामुळे शक्य होत नाही। यामध्ये वय, कौटुंबिक जबाबदाऱ्या, आरोग्यविषयक अडचणी तसेच सतत बदलणारा अभ्यासक्रम ही प्रमुख कारणे आहेत। महत्त्वाचे म्हणजे हे शिक्षक अनेक वर्षापासून प्रत्यक्ष वर्ग अध्यापनाचा अनुभव घेऊन विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देत आहेत। त्यांच्या अध्यापन क्षमतेचा व अनुभवाचा विचार करता केवळ गुणांच्या आधारे त्यांची सेवा असुरक्षित ठरवणे हे अन्यायकारक ठरत आहे। यामुळे शिक्षकामध्ये नैराश्य निर्माण होत असून त्याचा थेट परिणाम शिक्षणाच्या गुणवत्तेवर होत आहे। यापूर्वी काही राज्यांनी तसेच केंद्र शासनानेही सेवेत असणाऱ्या शिक्षकांसाठी TET पात्रतेच्या निकषामध्ये शिथिलता देण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यातही सेवेत कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना TET परीक्षेत 45% गुणावर पात्र ठरवण्याबाबतचा निर्णय घेण्यात यावा अशी विनंती करण्यात आली आहे। या निर्णयामुळे अनुभवी शिक्षकांची सेवा सुरक्षित राहील तसेच शिक्षण व्यवस्थेतील अस्थिरता कमी होण्यास मदत होईल। तसेच यामुळे शिक्षकांचा आत्मविश्वास वाढेल व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस चालना मिळेल। तरी वरील सर्व बाबींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून सेवेत असणाऱ्या शिक्षकांना TET मध्ये 45% गुणावर पात्र ठरवण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात यावा अशी विनंती करण्यात आलेली आहे।